रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. साईबाबांच्या शिर्डीतून राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी समोर येत आहे. शेतकरी आत्महत्येमुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील मुलांच्या डोक्यावरून पित्याचं छत्र हरवलं असलं तरी आता त्यांचं शिक्षण पैशाअभावी थांबणार नाही, कारण मदतीसाठी साई संस्थान धावून आले आहे. शेतकरी आत्महत्या ही महाराष्ट्राची एक मोठी वेदना आहे. अशा कुटुंबातील मुलांचे शिक्षण अनेकदा अर्धवट राहते. पण आता श्री साईबाबा संस्थाने अशा विद्यार्थ्यांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना आता मोफत निवासी शिक्षणाची सुविधा संस्थांमार्फत दिली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना 10वी मध्ये 80% अधिक गुण मिळाले आहेत त्यांना 11वी आणि 12वीचे संपूर्ण शिक्षण मोफत दिले जाईल. इतकंच नाही तर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी CATची फी देखील आता साईबाबा संस्थान भरणार आहे. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी माहिती दिली आहे की भविष्यात या विद्यार्थ्यांना केवळ शालेय शिक्षणच नाही तर नेट आणि GE सारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांसाठीही मोफत मार्गदर्शन आणि सर्व सुविधा पुरवण्याची तयारी संस्थेने सुरू केली आहे. साईबाबा संस्थांच्या या पुढाकारामुळे ज्या मुलांच्या स्वप्नावर आभाळ कोसळले होते त्यांना आता पुन्हा एकदा जिद्दीने उभं राहण्यासाठी मोठे पाठबळ मिळाले आहे. संस्थांच्या या निर्णयाचं संपूर्ण राज्यातून कौतुक होत आहे. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.